MNP आणि अचानक मृत्यू सिंड्रोम यांच्यात काही संबंध आहे का? प्रौढांमधील अचानक मृत्यू सिंड्रोम हे सर्वात त्रासदायक आणि न उलगडलेल्या वैद्यकीय रहस्यांपैकी एक आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तरीही त्यांचे जीवन अचानक संपते. आणि का? या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर आणि प्रियजनांना मिळत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात दरवर्षी अचानक हृदयाची अनियमित धडधड होऊन होणाऱ्या मृत्यूमुळे सुमारे 50 लाख लोकांचा मृत्यू होतो. युरोप आणि अमेरिकेत हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमुळे होणाऱ्या प्रौढ मृत्यूंपैकी 20% मृत्यू या कारणामुळे होतात. पारंपरिकपणे पलेल्या हृदयरोग, कोरोनरी आर्टरी डिसीज अतालता, ॲरिथमिया, कार्डिओमायोपॅथी ही मुख्य कारणे मानली जात होती. परंतु अलीकडच्या वर्षांत संशोधकांचे लक्ष एका नवीन धोक्याच्या घटकाकडे म्हणजेच मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकच्या संपर्काकडे अधिकाधिक वेधले गेले आहे. नॅनोप्लास्टिकमुळे अचानक मृत्यूला कारणीभूत ठरू शकणाऱ्या प्रक्रिया कशा सुरू होऊ शकतात हे समजून घेण्यासाठी ते काय करू शकतात याची आपण उजळणी करूया. आपल्याला माहित आहे की नॅनोप्लास्टिकचा सर्वात विनाशकारी गुणधर्म म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरील स्थिर विद्युत प्रभार, ज्यामुळे हे कण पेशींमधील विद्युत आवेगांच्या प्रसारणात अडथळा आणतात आणि अवयवांच्या व संपूर्ण शरीराच्या कार्याचे समन्वय साधणाऱ्या संकेतांना विकृत करतात. आणि हाच स्थिर विद्युत प्रभार प्रत्येक पेशीमधील मायटोकॉन्ड्रियल कार्यातही व्यत्यय आणू शकत असल्यामुळे यामुळे ऊर्जेची कमतरता, दाह आणि अंतिमतः पेशींचा मृत्यू होतो. सर्वात मोठा धोका मेंदू आणि हृदय या सर्वाधिक ऊर्जा वापरणाऱ्या अवयवांमध्ये निर्माण होतो, जिथे अशा प्रकारच्या व्यत्ययांमुळे अचानक मृत्यू सिंड्रोम उद्भवू शकतो. आपला मेंदू अचूक विद्युत आवेगांद्वारे श्वसन आणि हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवतो. जर नॅनोप्लास्टिकने हे संकेत रोखले किंवा विकृत केले तर हृदयाचे ठोके थांबू शकतात किंवा श्वासोच्छ्वास थांबू शकतो. आणि ही बिघाड अचानक होत नाही. हे व्यत्ययांच्या हळूहळू होणाऱ्या संचयामुळे घडते. म्हणजेच मेंदूच्या हृदय व रक्तवाहिन्या केंद्रातून येणारे संकेत टप्प्याटप्प्याने अधिकाधिक विकृत आणि अस्थिर होत जातात, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंमधील विद्युत आवेगांच्या वहनात अडथळा येतो. जरी हे सुरुवातीला अतालता, ॲरिथमिया म्हणून दिसून येत असले तरी हृदयाचे ठोके खूप जलद, खूप हळू किंवा अनियमितपणे पडणे हे बिघाड वाढत जातात आणि अखेरीस एका गंभीर मर्यादेपर्यंत पोहोचतात, ज्यावेळी हृदयाची लय बिघडते आणि हृदय थांबते. जवळच्या लोकांना हे एका क्षणात घडल्यासारखे वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात हा बिघाड बऱ्याच काळापासून हळूहळू वाढत असतो. अशीच एक प्रक्रिया श्वासोच्छ्वासावर परिणाम करते. मेंदूच्या श्वसन केंद्रातून येणारे संकेत नॅनोप्लास्टिकच्या स्थिर विद्युत प्रभाराच्या प्रभावाखाली श्वसनक्रिया हळूहळू अधिक अनियमित होत जाते. एकदा ही गंभीर मर्यादा ओलांडली की मेंदूचे आदेश पोहोचणे अशक्य होते आणि श्वासोच्छ्वास पूर्णपणे थांबतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास हृदय आणि श्वसनक्रियेतील हळूहळू होणाऱ्या बिघाडाचा आकस्मिक मृत्यू हा अंतिम परिणाम असतो. ही एक अशी प्रक्रिया आहे जी अपरिवर्तनीय बिंदू ओलांडेपर्यंत शांतपणे पुढे सरकत राहते. आणि आपण आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असताना आणि भविष्यासाठी योजना आखत असताना नॅनोप्लास्टिक दिवसेंदिवस आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला नुकसान पोहोचवत राहते. नॅनोप्लास्टिक मानवी शरीरावर किती गंभीर परिणाम करतात हे लक्षात येणे भयावह आहे. त्याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे त्यांच्या संपर्कात येण्यावर आपले नियंत्रण नसते. आपण श्वास घेत असलेल्या हवेतून, पीत असलेल्या पाण्यातून आणि खात असलेल्या अन्नातून नॅनोप्लास्टिक्स सतत आपल्या शरीरात प्रवेश करतात. हे आता आपले दैनंदिन वास्तव बनले आहे. आज आपल्याला माहित आहे की नॅनोप्लास्टिक्स आपल्या मेंदूतील श्वासोच्छ्वास आणि हृदयाच्या ठोक्यांवरील नियंत्रण केंद्रांमध्ये व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे अतालता, ॲरिथमिया, श्वासनलिकेतील आकुंचन, ब्रॉन्कोस्पाझम आणि फुफ्फुसांमध्ये पाणी साचणे, पल्मोनरी एडिमा यांसारख्या समस्या उद्भवतात, ज्याचा परिणाम आकस्मिक मृत्यूमध्ये होऊ शकतो. तरीही अधिक चिंताजनक बाब ही आहे की आपल्याला याबद्दल अजूनही किती कमी माहिती आहे. नॅनोप्लास्टिक्सवरील संशोधन नुकतेच सुरू झाले आहे आणि या धोक्याची खरी व्याप्ती आपल्याला आता कुठे समजू लागली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आतापर्यंत जे काही ऐकले आहे ते विज्ञान कथा नाही. या खऱ्याखुऱ्या जैविक प्रक्रिया आहेत ज्या स्थिर विद्युत प्रभारित नॅनोप्लास्टिक्समुळे कार्यान्वित होतात. ते आपल्या शरीरातील प्रत्येक प्रणालीवर हल्ला करतात, ज्यामुळे दीर्घकालीन आजार उद्भवतात आणि अगदी अचानक मृत्यूही ओढवतो. परंतु त्यांचा प्रभाव सध्याच्या पिढीच्या पलीकडे जातो. हे नॅनोप्लास्टिक्स आधीच आपल्या मुलांवर आणि जगात नवीन जीवन आणण्याच्या आपल्या क्षमतेवरही परिणाम करत आहेत. मायक्रो आणि
मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन हे पुरुष आणि स्त्रिया दोघांमधील वंध्यत्वाचे मूळ कारण असू शकते. तसेच गर्भधारणागरोदरपण आणि भ्रूणाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो. पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता पुरेशा संख्येने निरोगी शुक्राणू तयार करण्यावर अवलंबून असते, जे केवळ टिकून राहत नाहीत, तर त्यांच्यामध्ये पुरेशी गतिशीलता आणि अंड्यापर्यंत पोहोचून त्याचे फलन करण्यासाठी आवश्यक ऊर्जा देखील असते. ही ऊर्जा मायटोकॉन्ड्रियामधून येते, जे शुक्राणूंच्या हालचालीसाठी आवश्यक असलेला एटीपी पुरवतात. तथापि जेव्हा मायटोकॉन्ड्रियल कार्याला हानी पोचते किंवा ते अस्थिर होते, तेव्हा शुक्राणूंची गतिशीलता कमी होते आणि शुक्राणू पेशींचा आकार व रचना देखील बदलू शकते, ज्यामुळे गर्भधारणा करण्याची क्षमता थेट कमी होते. 1973 ते 2018 या काळात पुरुषांमधील शुक्राणूंची जागतिक संख्या 60% पेक्षा जास्त घटली आहे. प्रजनन क्षमतेच्या बाबतीत कदाचित इथे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण एक म्हणजे निश्चितपणे ॲडिटिव्ह्ज, पूरक पदार्थ, आणि आपल्याला बऱ्याच काळापासून माहीत आहे की ॲडिटिव्ह्जमध्ये अंतःस्रावी प्रणालीमध्ये व्यत्यय आणणारे गुणधर्म असू शकतात आणि ते प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. पण ते स्वतः कणांचाच एक भाग देखील असू शकतात, कारण कण अनेक प्रकारे चीनी शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात प्रत्येक वीर्य नमुन्यात मायक्रोप्लास्टिक आढळले. शुक्राणू पेशींवरील त्याचा परिणाम जलद आणि विनाशकारी असतो. संपर्कात आल्याच्या केवळ 30 मिनिटांत मायटोकॉन्ड्रियल कार्यात व्यत्यय येतो आणि डीएनएचे नुकसान सुरू होते. यामुळे शुक्राणूंची कार्यक्षमता कमी होते आणि गर्भधारणा जवळजवळ अशक्य होते. प्राण्यांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक वृषणांमध्ये जमा होऊ शकतात, टेस्टोस्टेरॉनची कमतरता निर्माण करू शकतात आणि शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्समुळे स्तंभन क्रियेत अडथळा येतो. टेस्टोस्टेरॉनच्या अपुऱ्या उत्पादनामुळे वंध्यत्व, लैंगिक इच्छा कमी होणे, स्तंभन दोष आणि पौगंडावस्थेत लैंगिक विकासास विलंब होऊ शकतो. टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनासाठी एटीपी स्वरूपात मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करणारे स्थिर विद्युत प्रभारित नॅनोप्लास्टिकचे अगदी अल्प प्रमाण देखील त्यांच्या कार्यात व्यत्यय आणू शकते आणि एटीपी उत्पादन कमी करू शकते. यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी 60 ते 70% पर्यंत कमी होऊ शकते. अशा घसरणीमुळे कॉर्पोरा कॅव्हर्नोसामधील रक्तप्रवाहात अडथळा येतो, जे पुरुषांगाच्या ताठरतेसाठी जबाबदार असलेले भाग आहेत. परिणामी यामुळे स्तंभन दोष, इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि अंतिमतः नपुंसकता येते. या व्यतिरिक्त स्थिर विद्युत प्रभारित नॅनोप्लास्टिक चेता आवेग प्रसारणात अडथळा आणते, ज्यामुळे लैंगिक उत्तेजित अवस्थेतही शिश्नता ठरता येत नाही. चीनमधील अनहुई वैद्यकीय विद्यापीठाच्या संशोधनातून याची पुष्टी झाली आहे. दीर्घकाळ मायक्रोप्लास्टिक विषबाधा झालेल्या प्राण्यांमध्ये केवळ 1 महिन्यानंतरच शिश्नता ठरता येण्याची क्षमता बाधित झाली होती. जपानमधील एका राष्ट्रीय अभ्यासाच्या निकालांनुसार तरुण पिढीमध्ये स्तंभन क्षमता आणि लैंगिक क्रियाकलाप कमी होत असल्याचे दिसून आले आहे. जपानमधील प्रत्येक तिसरा पुरुष म्हणजेच सुमारे 1.4 कोटी व्यक्ती स्तंभन दोषाने ग्रस्त आहेत. शिवाय तरुण जपानी पुरुषांमध्ये, विशेषतः 20 ते 24 वयोगटातील पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, लिंगाची ताठरता कमकुवत असणे, कामोत्तेजना मिळण्यास अडचण येणे आणि लैंगिक समाधानाची पातळी कमी असणे ही लक्षणे दिसून आली. वास्तविक पाहता 20 ते 24 वयोगटातील पुरुषांमध्ये लिंग ताठरता दोषाचे प्रमाण 26.6% होते. हे प्रमाण 50 ते 54 वयोगटातील पुरुषांमध्ये आढळलेल्या 27.8% जवळपास समान आहे. हा चिंताजनक कल केवळ जपानपुरता मर्यादित नाही. जागतिक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की जगभरातील 75% पुरुषांमध्ये स्तंभन दोषाची लक्षणे आढळतात. यावरून हे दिसून येते की ही समस्या व्यापक असून कोणत्याही प्रदेशातील कोणत्याही वयोगटातील पुरुषांवर याचा परिणाम होऊ शकतो. 1995 मध्ये जगभरातील 15.2
दशांश कोटींहून अधिक पुरुष स्तंभन दोषाने ग्रस्त होते. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार येत्या 30 वर्षांत ही संख्या अंदाजे दुप्पट होईल. तर याचा विचार करा. जर एक जरी संकेत चुकला तर हालचाल होणार नाही, विचार मनात येणार नाही आणि भावनाही निर्माण होणार नाही. मानवी जीवनाच्या सर्वात खाजगी पैलूसाठीही हेच खरे आहे. सर्व काही चेतासंस्थेच्या आणि रक्तवाहिन्यांच्या जोडण्यांमधील अचूक समन्वयावर अवलंबून असते. आणि हीच नाजूक जोडणी विद्युतभारित नॅनोप्लास्टिक्समुळे विस्कळीत होते. स्तंभन दोष ही आता दुर्मिळ समस्या राहिलेली नाही. हे एक सर्वव्यापी वास्तव बनले आहे, ज्याची लक्षणे आता जगभरातील 75% पुरुषांमध्ये दिसून येतात. कल्पना करा की तुम्ही अशा पॅराशूटने उडी मारत आहात जे न उघडण्याची 75% शक्यता आहे. तुम्ही ती उडी घ्याल का? आज बहुतेक पुरुषांना असेच वाटते. महिलांच्या प्रजनन क्षमतेची परिस्थितीही तितकीच चिंताजनक आहे. 2025च्या एका अभ्यासात 18 पैकी 14 महिलांच्या अंडाशयातील फॉलिक्युलर फ्लुइडमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले, ज्याचे सरासरी प्रमाण प्रति मिलीलिटर 2000 पेक्षा जास्त होते. या माहितीवरून असे दिसून येते की सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक कण रक्तपुटक अडथळा ओलांडू शकतात. अंडाशयात प्रवेश केल्यानंतर सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक कण अंडपेशीवर परिणाम करतात आणि स्त्री प्रजनन संस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख यंत्रणांमध्ये व्यत्यय आणतात. या यंत्रणांपैकी एक सर्वात महत्त्वाची यंत्रणा म्हणजे मायटोकॉन्ड्रियल कार्य. प्रत्येक अंडपेशीमध्ये 1,00,000 ते 600,000 मायटोकॉन्ड्रिया असतात आणि त्यांच्याद्वारे निर्माण होणारी ऊर्जा अंडपेशीची निर्मिती व परिपक्वता, फलन आणि त्यानंतर भ्रूणीय ऊतींची वाढ व विकास या प्रत्येक टप्प्यावर अत्यावश्यक असते. नॅनोप्लास्टिकच्या संपर्कामुळे होणाऱ्या मायटोकॉन्ड्रियल बिघाडामुळे अंडपेशींच्या परिपक्वतेत अडथळा येऊ शकतो, यशस्वी फलनाची शक्यता कमी होऊ शकते आणि गर्भाच्या विकासात अडथळा देखील येऊ शकतो. प्रजनन अवयवांमध्ये नॅनोप्लास्टिकचा संचय हे वंध्यत्वाच्या मुख्य कारणांपैकी एक असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आज सुमारे 17.5% प्रौढ म्हणजेच जगातील दर 6 व्यक्तींपैकी एक जण वंध्यत्वाचा सामना करत आहे. प्लास्टिक प्रदूषणाचा जागतिक प्रसार पाहता पर्यावरण वैद्यकशास्त्र आणि प्रजनन आरोग्य विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर शानास्वान यांनी असा अंदाज वर्तवला आहे की 2045 पर्यंत जगाची लोकसंख्या पूर्णपणे वंध्य होऊ शकते.